हां सर तुम्ही इकडे घे. नमस्कार, मी माया हरिश्चंद्र जगताप, अंगणवाडी सेविका. आज आमचा मोर्चा हा आमची पेन्शन, ग्रॅज्युटी आणि आमचा जो कोरोना भत्ता राहिलेला होता त्यासाठी होता. आणि आम्हाला अतिरिक्त जी कामं आमच्यावर लादली जातात ती आमच्यावरती लादली जाऊ नये आणि आम्हाला वेळेवर आमचं मानधन मिळावं. आज 2 महिने झालं आम्हाला केंद्र शासनाचं मानधनही मिळालेलं नाही. आणि दरवेळेस असं होतं की जे काम शासनाकडे येतं नव्याने, जी योजना येते ती अंगणवाडी सेविकेमार्फत राबवली जाते. म्हणजे अंगणवाडी सेविकेला कोणत्याही प्रकारचं पगारी सेवा नसताना, मानधनावर असताना प्रत्येक गोष्ट अंगणवाडी सेविकेवर का लादावी शासनानं? यासाठी मग आम्हाला वेतनामध्ये सामील करा ना. शासनाला आमची विनंती आहे की आम्हाला वेतन द्यावं आणि मग आमच्यावरती अतिरिक्त कामं लादावी. ज्या लोकांना लाख लाख पगार आहेत ते लोक नुसते ऑर्डर सोडणार. आणि इथं आज रोजी जे मतदान झालं 80% काम अंगणवाडी सेविका करत असते. 4-4 दिवस आम्ही वाड्या वस्त्या हिंडून पावत्या वाटत असतो. शिवाय मतदाना दिवशी जाग्यावर तिथं बसलेलो असतो पावत्या देण्यासाठी चुकलेल्या लोकांसाठी. तर ते आणि आयत्या दिलेल्या पावत्या त्या लोकांना आतमध्ये जी कामाला लोक असतात, शिक्षक वगैरे नेमलेले असतात, त्यांना 2600 रुपये मानधन होतं. आणि अंगणवाडी सेविकेला सगळं आयतं. आता आम्ही दिलेल्या पावत्यांचा नंबर बघूनच ते लोक टिक करतात आणि आम्ही दिलेल्या पावत्यांचा हे बघूनच ते लोक टिक करून नावं शोधून हे लावतात. काय ते नकाला शाई लावली जाते. आणि नुसतं पावती जमा करायला एक बाई, शाई लावायला एक बाई, त्यांना 2,500 2600 रुपये मानधन मिळतं. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही 2,000 रुपये यावेळेस मानधन मिळालं. अंगणवाडी सेविका